राज्यात महाविकास आघाडी महायुतीनंतर आता महाशक्ती नावाची आघाडी जी तयार झालेली आहे आणि आमदार बच्चू कडू यांचं नेतृत्व करत आहे. या संपूर्ण संदर्भात माझ्यासोबत बोलण्यासाठी प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष आमदार बच्चू कडू आहे. भाऊ, संजय राऊत आता असे म्हणतात की ही आघाडी जी आहे पैशासाठी आहे आणि महायुतीला फायदा ठरणारी ही आघाडी. तुम्ही काय सांगाल? कसं आहे, संजय राऊत हे आकाशवाणी केंद्र आहे शिवसेनेचं. त्यांना रोज बातम्या द्यावं लागतं. त्याच्यानं ते बोलताना एकतर अभ्यासपूर्ण बोलत नाही, फक्त ब्रेकिंग देण्याचा प्रयत्न करतो, पण त्याचा अभ्यास काहीच नसतो. तुम्ही सांगा, तिसरी पार्टी दिल्लीला केजरीवालची सक्सेस झाली, तिसरी पार्टी पंजाबला सक्सेस झाली, तिसरी पार्टी उत्तर प्रदेशमध्ये सक्सेस झाली, तिसरी पार्टी ममता बॅनर्जीची सक्सेस झालेली आहे. यांचं असं म्हणणं आहे का तुम्ही एकतर आमच्या पक्षात या नाही तर भाजपामध्ये जा, मधात काही लढू नका. अरे तुमची अवकात असेल तर तुम्ही लढा ना, आम्ही लढतो. आणि तिसरं म्हणून आता मी इथं विधानसभेमध्ये तिसरी पार्टी म्हणून उभं राहिलो नसतो तर मी आमदार झालो असतो का? म्हणजे यांनी काय अशी काही हुकुमशाही आहे का यांची? राहा तो आमच्यासोबत राहा, नाही तर मग विरोधात बसा आणि तिसरी पार्टी घेऊ नका. या देशामध्ये किमान अर्ध्याधिक राज्य हे तिसऱ्या पार्टीजोड आहे. ते काँग्रेस जोडे नाही आणि भाजपा जोडे नाही आहे. म्हणून त्यांना अभ्यास करायला सांगा संजय राऊतला, त्याचा अभ्यास कमी पडतंय. आणि आम्ही लढू. आणि इथं या महाराष्ट्रानं दोनही सरकार पाहिलं, काँग्रेस राष्ट्रवादीचं सरकार पाहिलं, शिवसेना भाजपचं पाहिलं. हे राज्य महाराष्ट्र राज्य तिसऱ्या पार्टीचं सरकार नक्की पाहिल आणि अतिशय उत्तम आम्ही चालवून दाखवू. म्हणत होते की बाबा माझा मुख्यमंत्री एकनाथ शिंदेवर विश्वास आहे. तुम्ही शेतकऱ्यांच्या मागण्या घेऊन जे मुख्यमंत्र्याकडे गेले होते, मात्र तरी देखील मुख्यमंत्र्यांची तुम्ही दखल घेतली, तुम्हाला दिव्यांग कल्याण मंत्रालय सुद्धा दिलं होतं. मुख्यमंत्र्यांना लाडकी बहीण याच्या अगोदर आम्ही सांगितलं होतं का लाडका शेतकरी पण तयार करा ना. आणि कर्तबगार भावाचं आणि कर्तबगार बहिणीचं काय? तुम्ही जर एका इकडे कर्तबगार बहिणी आमच्या ज्या काम करतं खालच्या पातळीवर, आशा वर्कर असेल, नर्स असेल, गट परिवर्तिका असेल, मदतनीस असेल, ह्या ज्या काही काम करतं त्याच्यासाठी तुमच्या भूमिका मात्र दुय्यम आहे. आणि तुम्ही शेतीमालाला आज तुम्ही सांगतोय का सोयाबीनचे भाव 4,000-5,000च्या वर ते जाणार नाही. आणि सोयाबीनचा एकूण पर क्विंटल मागचा खर्च जो आहे तो 7,000च्या वर राज्य सरकारनं काढला. यावेळेस सरकारची भूमिका महत्त्वाची आहे. आणि शिंदे साहेबांनी आम्ही ते निवेदन दिलं होतं, त्यांना सांगितलं होतं, वेळ दिला होता आणि त्यांनी तो पूर्ण करत नसेल तर शिंदे साहेब जरी आमची मैत्री असेल पण ते शेतकऱ्यासमोर मोठे नाही. आम्ही त्यांच्या विरोधातही लढू आणि जमकर लढू. आखरी मुद्दा महत्त्वाचा आहे, पद महत्त्वाचे नसतं, माणसं महत्त्वाचे नसतं. मुद्द्यावर आणि त्या मागणीवर विचारावरच सरकार चालतं, लोक जिवंत राहतं. आणि मग जे ते करायचं असेल ते आम्ही करू. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस विरोधात महाशक्ती तुमची उमेदवार देणार का? हा, न द्यायला काय झालंय? म्हणजे ते काय आमचे मैत्रीच्या ठिकाणी मित्र तर आमचे काँग्रेसमध्ये आहे, मित्र आमचे शिवसेनेमध्ये आहे आणि भाजपामध्ये आहे, पण मित्रता ही राजकारणात आडवी नाही येऊ शकत. तुम्ही महायुतीमधून बाहेर पडल्याची तुम्ही घोषणा केली, अपंग कल्याण मंत्रालयाचे सध्या तुम्ही अध्यक्ष आहे, तुम्ही त्याचा राजीनामा देणार का? मग ते पाहू ना. आता ते 25 तारखेला आम्ही सगळ्या दिव्यांग बांधवांना बोलावलं आहे, तेव्हा त्याचा विचार करू. नक्कीच 25 तारखेला जे आम्ही बैठक बोलवली त्यावेळेस दिव्यांग कल्याण मंडळाचा जो विचार करू अशी देखील प्रतिक्रिया या ठिकाणी दिलेली आहे. तसेच राज्यामध्ये तिसऱ्या आघाडीचे नवीन पर्याय दिले, त्यामुळे तिसऱ्या आघाडीचे सरकार येईल असा देखील दावा जो आहे आमदार बच्चू कडूंनी केलेला आहे. सुरेश दहाट, लोकशाही मराठी, अमरावती.